नमस्कार मित्रांनो. आज आपण इतिहासाच्या अशा पानाकडे पाहणार आहोत ज्याचा थेट संबंध आपल्या खानदेशाशी, विशेषतः धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याशी जोडलेला आहे. सन 1914 ते 1918 जगभर धुमसणारे युद्ध. हेच ते पहिले महायुद्ध ज्याला इंग्रजीत वर्ल्ड वॉर 1 असे म्हटले जाते. हे युद्ध प्रामुख्याने 2 गटांमध्ये झाले. ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि नंतर अमेरिका यांचा मित्र राष्ट्रांचा गट, तर जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी आणि ऑटोमन साम्राज्य यांचा प्रतिस्पर्धी गट. त्या काळात भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते, त्यामुळे भारतातील लाखो सैनिकांना ब्रिटिश सैन्यात भरती करण्यात आले. अंदाजे 13 लाखांहून अधिक भारतीय सैनिकांनी या युद्धात भाग घेतला. त्यात महाराष्ट्रातील खानदेश भागातील अनेक जवान सहभागी झाले. काही रणांगणावर शहीद झाले तर काही जखमी झाले. फक्त सैनिकच नव्हे तर गावोगावी लोकांनी धान्य, पैसा आणि इतर साहित्यिक मदतही ब्रिटिश सरकारला केली. युद्ध 1918 मध्ये संपले आणि मित्र राष्ट्रांचा विजय झाला. या विजयाच्या स्मरणार्थ आणि युद्धात सहभागी झालेल्या स्थानिक सैनिकांच्या सन्मानार्थ धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याच्या तहसील कार्यालय परिसरात एक दगडी स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाला विजय स्मारक असे नाव देण्यात आले. हे स्मारक म्हणजे केवळ दगडांची रचना नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा साक्षीदार आहे. ब्रिटिश शासन सहजासहजी कोणते स्मारक असे उभारेल असे वाटत नाही. आणि हे स्मारक शिंदखेडा तहसील कार्यालयात उभारले गेले, म्हणजेच नक्कीच शिंदखेडा तालुक्याची मोलाची कामगिरी केली असेल, म्हणून हे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले असेल. त्याबाबत पुरेशी माहिती लिखित स्वरूपात कुठे आढळून आलेली नाही. कुणाकडे असेल तर नक्की कमेंट्स करा. ब्रिटिश काळातील स्थापत्यशैलीत बांधलेले हे स्मारक आजही शिंदखेडा येथे उभे आहे आणि इतिहासाची आठवण करून देते. हे स्मारक काही गोष्टी सांगते त्या अशा: खानदेशचा पहिल्या महायुद्धातील सक्रिय सहभाग, ब्रिटिश काळातील स्थानिक प्रशासनाची भूमिका, स्थानिक सैनिकांचे योगदान आणि बलिदान, गावागावातून झालेली आर्थिक आणि अन्नधान्याची मदत. आजच्या पिढीला कदाचित या स्मारकाबद्दल फारशी माहिती नसेल, परंतु हे स्मारक आपल्याला आठवण करून देते की जागतिक इतिहासात आपल्या खानदेशचाही सहभाग होता. जर तुम्ही शिंदखेडा येथे गेलात तर तहसील कार्यालय परिसरात हे स्मारक पाहायला विसरू नका. ते केवळ ऐतिहासिक वास्तू नाही, तर आपल्या खानदेशच्या शौर्याचा अभिमान आहे. इतिहास फक्त पुस्तकांत नसतो, तो आपल्या गावात, रस्त्यांवर आणि अशा स्मारकांमध्ये जिवंत असतो. शिंदखेडा येथील विजय स्मारक हे त्याचेच एक उदाहरण आहे. असेच खानदेशातील इतिहासावरील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.